या इंद्रायणी पूल दुर्घटनेतील 3 मृतांची ओळख पटलेली आहे। एका मृताची ओळख पटणं अद्यापही बाकी आहे। चंद्रकांत साठले, रोहित माने आणि विहान माने अशी मृतांची नावे आहेत। मृतांमध्ये 6 वर्षीय मुलाचाही समावेश आहे। रोहित माने आणि विहान माने हे वडील, पुत्र आणि मुलगा या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पावलेले आहेत आणि आता या 3 जणांची ओळख पटलेली आहे। मात्र अद्याप एका मृतदेहाची ओळख पटणं बाकी आहे। यामधील विहान माने याचं वर्ष वय केवळ 6 वर्ष इतकं होतं आणि तो आपल्या वडिलांसोबत या ठिकाणी वडील आणि आईसोबत या ठिकाणी फिरण्यासाठी आलेला होता। मात्र या दुर्घटनेमध्ये त्याचाही मृत्यू झालेला आहे। मावळ पूल दुर्घटनेवेळी परिसरात जवळपास 150 ते 200 लोक होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिलेली आहे। पुलावर जवळपास 50हून अधिक लोक होती असंही त्यांनी सांगितलेलं आहे। सुट्टीचा दिवस रविवार आणि मुसळधार पाऊस या ठिकाणी असल्यामुळे लोक निसर्गाचा आनंद लुटायला या ठिकाणी आलेली होती। मात्र काही कळायच्या आतच हा पूल कोसळला। मात्र यात आपण आपला परिवार सुखरूप असून ही देवाची कृपा असल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं। Position where the bridge collapsed, there were more than 50 people over there, and five to six bikes were from that end. 2 bikes were coming over here, and the 3 bikes were coming from the left side of the bridge. So there was a jam. You said it was a miraculous save for you. How? Yes, it is the Ganesh Krupa. I can say Bholenath Krupa. We were safe. It's the grace of God. My family is over here and safe, and but we feel really bad when we saw more than 50 people crashing down into the bridge, and we tried to save. My brother pulled down 2 people outside, and we were into the panic situation. पुढील जे काही निर्णय असेल ते प्रशासन देईल आणि आपण शोधकार्य सुरू। पावसाचा जोर वाढलेला आहे। जोर वरच्या बाजूला भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। त्यांनी बराचसा नदीला सुद्धा पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि फ्लो सुद्धा जास्त झालेला आहे, त्यामुळे शोधकार्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होऊ शकतो। अच्छा, साधारण कशा प्रकारचं आजचं सर्च ऑपरेशन राहील? आजचा जो का आपण रात्रभरामध्ये जो पूल काढलेला त्यानंतर ज्या काही समजा काही कॅज्युअलिटी असेल तर ती खालच्या बाजूला गेलेली असेल, मग ती सर्च करण्यासाठी आपल्याला बोटींचा आज वापर करण्यात येईल।